श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची आठवण फक्त आपल्याला गरज असते तेव्हा, किंवा कोणते दुःख किंवा कोणती अडचण आपल्यावर येते तेव्हा येते का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःलाच विचारला पाहिजे. कारण आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की जिने आपल्याला निर्माण केलं आहे, जिच्यामुळे हे आयुष्य आपण जगत आहोत, तिलाच विसरून जातो. मला सांगा, आपल्याला थोडीशी देखील जाणीव असते का? नाही. फक्त आपल्यावर कठीण परिस्थिती आली की आपण आईकडे धाव घेतो, देवाला प्रश्न करतो, माझ्यासोबतच का? हे प्रश्न देवाला करण्याऐवजी स्वतःला केले तर पटकन उत्तर आपल्याला मिळेल. कारण आपण काय करतो हे आपल्याला आणि देवाला चांगले प्रकारे माहीत असते. म्हणूनच आपण आपलं आयुष्य असं जगलं पाहिजे की हे प्रश्न, हे विचार आपल्याला पडणारच नाही. ह्यासाठी आपल्याला आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे. चांगली कर्म, माणुसकीला धरून चालणं, अन्यायावर मात करणं आणि कोणी दुसरं अन्याय करत असेल तर ते त्याला दाखवून देणं, हे देखील आपल्याला जमलं पाहिजे. कारण जितका अन्याय करणारा गुन्हेगार असतो, तितकाच अन्याय सहन करणारा. म्हणूनच जिथे गरज आहे तिथे आवाज उठवलाच पाहिजे. आपण चुकीचं करू नये व कोण चुकीचं करत असेल तर त्याला ती चूक करू न देणं, ही देखील आपली जबाबदारी आहे. आईने आपल्याला माणसे कशी जोडावी ह्याची शिकवण दिलेली आहे आणि त्याचा वारसा आपल्याला पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे. हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण खरी आईची सेवा करतो. लक्षात ठेवा, आईची सेवा म्हणजे नुसतं पूजापाठ, प्रार्थना नव्हे, तर इतरांना मदत करणं, गरजूला दिलेली साथ, माणुसकी धर्म पाळणं, लहान मोठ्यांना दिलेला आधार, खचलेल्याला बळ देणं, जातपात न मानणं, सगळ्यांशी एकाच भावनेने वागणं, हीच खूप मोठी सेवा आहे. मग तुम्ही काही न करता फक्त आईसमोर नुसते हात जरी जोडले ना, तरी असे अनुभव आपल्याला येतील की ते शब्दात आपण सांगू शकणार नाही. तेव्हाच खरे आई आपल्या आयुष्यात अशक्य ते शक्य घडवून आणते. मग आपण समजू शकतो की आपली सेवा आईच्या चरणात रुजू झाली. श्री स्वामी समर्थ.